माझी ट्रेन 5 स्टॉप पाठीमागेच थांबली आणि मी पुण्याला फर्स्ट टाईम गेल्यामुळं मला टेन्शन आलं. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगते मी कसं सगळ्या गोष्टी मॅनेज केलं. फर्स्ट टाईमच मी पुण्याला गेले होते, हे तुम्हाला पाठीमागच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं. जर तुम्ही नवीन कोण बघत असाल तर मी सांगली ते पुणा कसा प्रवास केला ते सांगेन. तर हे मी शिवाजीनगरमध्ये म्हणजे लास्टचा स्टॉप इथं होता. मी काढलेलं पिंपरीचं तिकीट, पण पुढं काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्यामुळं राहिलं. तर मला इथं तिकीट काढायला सुद्धा समजत नव्हतं, तर एका दादाकडून मी ते तिकीट काढून घेतलं. कारण गडबड होत होती. वाचलं तर कळलं असतं, पण मी थोडेसं मला कोणतरी बोललं की असं लगेच आता लोकल आहे, त्यामुळे मी फास्ट त्याकडनं 2 तिकीट काढून घेतले. आणि परत लगेच म्हटलं, पण बाहेर आल्यानंतर कळालं की तीसुद्धा लोकल जी आहे ती लेट होती. अर्धा तासाने लोकल आली, त्यानंतर आतमध्येच सोडलो आणि भीतीपत्तर गेली होती. आणि इथं ही अशी एक बॅग मला दिसली. जिकडं तिकडं बघेल तिकडं सगळं ह्यानं हे हँगिंग लावलेलं. आणि हे बघा, बोलो जुबा केसरी, इथं हा खाली बसून खात होता, तर म्हटलं त्याची पण एखादी क्लिप घ्यावी. त्यानंतर मी खाली उतरले पिंपरीला, रिक्षात वगैरे बसून रिटर्न मैत्रिणीकडे आले. मस्त नाश्ता वगैरे केला आणि त्याचा नंतरचा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग जो आहे तो मी शूट केला होता, पण तो माझ्याकडे डिलीट झाला. दिवसभर मी फिरले वगैरे होते तुळशीबागेत. तर दिवसभर फिरून झाल्यानंतर चेहरा पूर्ण काळा पडलेला, पण त्याच दिवशी माझं एअरपोर्ट फंक्शन होतं. तर मला तिथून पिंपरीतून घरातून निघतानाच मला 4:30 वाजलेल्या. आणि 4 वाजल्यानंतर मस्त अशी रिक्षा वगैरे केली आणि निघालो मी तिकडंच. आता इथंसुद्धा व्हॉईस रिक्षामुळं खूप खराब येत होता, त्यात मी बोलली आहे, पण व्यवस्थित येत नाही, म्हणून म्हटलं चला व्हॉईस बॅक देऊया. आणि त्यानंतर गेले मी ते हॉटेलला. तर हे 5 स्टार हॉटेल होतं, खूप सुंदर हॉटेल होतं आणि हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. खूप भारी वाटलं. आणि तिथे जाऊन जरा प्रोसेस करायची होती, ती प्रोसेस वगैरे कंप्लीट केली आणि आम्ही दोघीजणच आलो होतो. परत हळूहळू सगळेजण यायला सुरुवात झाली होती. तर असा माझा सांगलीचा प्रवास होता. तर पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगेल की रिटर्न जाताना की काय नेमकं झालं. आणि त्यानंतर बघा, ह्याच कार्यक्रमात आपले मेन अंकुश चौधरी सर गेस्ट म्हणून आले होते. आणि हे दोघंजण जे होते, जे आता मी तुम्हाला दाखवलं, तर तेच आपले पुण्यातले सुप्रसिद्ध बिझनेसमॅन होते. सो नेक्स्ट भेटूया छोट्याशा ब्लॉगमध्ये. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकनही दाबा, कारण रेग्युलर प्रयत्न करते ब्लॉग टाकायचा, पण काहीतरी प्रॉब्लेम येतो आहे. सो माझं मॉनिटायझेशन होण्यासाठी खूप कमी सबस्क्राईब आहे. सो सपोर्ट करा. बाय.